चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला। तर साहित्यामध्ये सगळ्यात आधी घेतलाय आपण मैदा। तर हा आहे 3/4 कप प्लस 1 टेबलस्पून म्हणजे पाऊण कप। तर ही आहेत अंडी, ह्यातला पिवळा भाग आणि पांढरा भाग म्हणजे ह्यातलं एग व्हाईट आणि एग योक सेपरेट केलंय। 4 अंडी आहेत ही। त्यानंतर 3/4 कप एवढी पिठी साखर। तर माझा कप आहे 240 ml चा, त्याच कपने मी मैदा आणि पिठी साखर मोजून घेतलेली आहे। तर बेकिंग पावडर आहे आणि काही इसेन्स आहे, म्हणजे व्हॅनिला इसेन्स तुम्हाला कंपल्सरी वापरायचाच आहे। त्यानंतर पायनॅपल इसेन्स, तोही वापरायचा आहे तुम्हाला, छान लागेल। त्यानंतर आपल्याला मीठही लागणार आहे, पण मी ते दाखवू शकले नाही। तर बघा, हा केक बेक करण्यासाठी जो आपल्याला टीन लागणार आहे तो मी अशा पद्धतीचा 7 इंचाचा गोल टीन घेतलेला आहे। तुम्ही कोणताही घेऊ शकता, फक्त 7 इंचाचा मोठा टीन घ्या। आणि यामध्ये मी बटर पेपर ठेवलाय। तर आता काय करायचंय, आपल्याला एका प्लेट मध्ये सगळे ड्राय इन्ग्रेडियंट म्हणजे मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ या 3च गोष्टी आपल्याला छान चाळून घ्यायच्या आहेत। आणि साखर मात्र आपण नंतर वापरणार आहोत अंडी फेटताना। सो बघितलत ना तुम्ही, मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ या 3च गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि त्या छान चाळून घेणार आहे। आता मी चाळून घेणं अतिशय महत्वाचं, कारण मैद्यामध्ये काही गाठी गुठल्या जर असतील तर त्या निघून जातात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकसारखं समान टेक्स्चर या पिठाचं आपल्याला मिळतं। त्याचबरोबर या पिठामध्ये हवा जनरेट होते, त्यामुळे आपला केक जास्त फुगायला मदत होते। तर आता बघा, एका हँड विस्कच्या सहाय्याने मी हे सगळं एकत्र करते, एकजीव करून घेते। आणि त्यानंतर आता हे आपण साईडला ठेवूया आणि पुढची महत्वाची प्रोसेस करायला सुरू करूया। तर त्यासाठी एक मोठा बाउल घेतलाय मी। तर हा बाउल मोठ्या आकाराचा असावा, कारण आता जे आपण करणार आहोत त्यासाठी जास्त स्पेस लागणार आहे। तर आता बघा, ह्या बाउल मध्ये मी जी 4 अंडी फोडून घेतली होती त्याचं एग व्हाईट मी टाकलेलं आहे, म्हणजे पांढरा भाग मी ऍड केलाय। आणि कंपल्सरी आता इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्यानेच आपल्याला हे फेटायला सुरुवात करायची आहे। तर बघा, आता जे एग व्हाईट आहे ते खूप छान फुललंय, याला छान फेस आलेला आहे। आता या स्टेजला यामध्ये आपण हळूहळू पिठी साखर ऍड करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, पिठी साखर आपण एकदम ऍड करायची नाहीये। जेवढी आपण घेतले ना ती साधारणपणे 4 ते 5 सेक्शन मध्ये हळूहळू याच्यामध्ये ऍड करायची आहे आणि ती लगेच अशा प्रकारे फेटून पण घ्यायची। जर तुम्ही ही साखर एकदम ऍड केली आणि फेटायला गेला तर तुम्हाला असं एग व्हाईटचं फ्लफी आणि पांढरं शुभ्र मिश्रण कधीच मिळणार नाही, ते पातळच होत जाईल। त्यामुळे साखर कंपल्सरी स्टेप बाय स्टेप हळूहळूच ऍड करा आणि लगेचच ती अशा प्रकारे फेटून घ्या। आणि लक्षात ठेवा, हे मिश्रण फेटत असताना आपल्या बीटरचं स्पीड हे बऱ्यापैकी जास्तच पाहिजे, म्हणजे एकदम हायर नको, पण मीडियम पेक्षा थोडंसं जास्त असावं, म्हणजे 3 ते 4 या नंबरवर तुम्ही फेटू शकता। तर बघा, ह्याला अशा पद्धतीचे सॉफ्ट पीक्स यायला लागलं की थांबायचं, आपलं हे मिश्रण तयार झालंय असं समजावं। तर आता जे आपण एग योक सेपरेट केले होते ना, म्हणजे पिवळं बलक, तर ते यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप ऍड करायचे आहे। तर 4 एग योक आहेत ते, हे मी 3 ते 4 टप्प्यामध्ये यामध्ये ऍड करणार आहे। आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त ते बीटरनेच यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। तर मंडळी, इथून पुढे तुम्हाला एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपण ज्यावेळी अंड्याचा पांढरा भाग म्हणजे एग व्हाईट फेटून घेतो त्यावेळी यामध्ये कुठलीही गोष्ट ऍड करताना स्टेप बाय स्टेपच ऍड करायची आहे, एकदम ऍड करायची नाही, जेणेकरून हे जे काही आपण पांढरं मिश्रण फेटून ठेवलं आहे ते अजिबात डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, म्हणजे त्याचा जो फ्लफीनेस आहे तो कमी नाही झाला पाहिजे। त्यामुळेच आपण यामध्ये एग योक म्हणजे पिवळा भाग ऍड करताना स्टेप बाय स्टेपच ऍड केला। आता यानंतर यामध्ये जे मी सुरुवातीला तुम्हाला इसेन्स सांगितले ते मी यामध्ये ऍड करते। साधारण 1/4 TSP एवढे इसेन्स तुम्ही ऍड करू शकता। आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे जे काही मिश्रण आहे ते छानपणे फेटून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता आपण
आपण मैदा, बेकिंग पावडर आणि मिठाचं जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे आणि ते पण आपल्याला यामध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेपच ऍड करायचं आहे, एकदम नाही. तर बघू शकता अगदी थोडंसं मी सुरुवातीला ऍड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने ते इलेक्ट्रिक बीटरने अगदी वरचेवर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच हाय स्पीड वर तुम्ही ते छानपणे मिक्स करून घेऊ शकता. आणि अशाच पद्धतीने जे सर्व ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते यामध्ये हळूहळू मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये काहीही ऍड करून घ्यायचं नाहीये, म्हणजे अगदी काहीच नाही. तर बघू शकता या पद्धतीने मी साधारणपणे 3 ते 4 स्टेप मध्ये मी हे मैदा, बेकिंग पावडर आणि मिठाचं मिश्रण या एग व्हाईट मध्ये ऍड केलं आणि अशा पद्धतीने हे बॅटर तयार केलेलं आहे. तर आता हे परफेक्ट असं बॅटर तयार आहे. लगेचच आपण मगाशी जो टीन तयार केला होता त्यामध्ये हे पोअर करूया. सो पोअर करत असताना याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय, अशा पद्धतीने ही असली पाहिजे. याच्यापेक्षा जर हे पातळ बॅटर झालं तर समजावं आपलं काहीतरी चुकलंय, पण जर तुमचं केकचं बॅटर यापेक्षाही घट्ट झालं तर समजावं केक ओके होणार आहे. म्हणजे बॅटर घट्ट असलं तरी चालेल पण पातळ नको, समजलं? ही सगळ्यात महत्वाची टीप आहे मंडळी. बॅटर घट्ट झालं तरी चालेल पण पातळ होऊ देऊ नका. तर चला आत्ता हा टीन मी छान टॅप करून घेतलेला आहे जेणेकरून यातले सर्व एअर बबल बाहेर निघावेत आणि त्यानंतर गॅसवरती एका मोठ्या पातेल्यामध्ये मी हा केक बेक करतेय. सो हा टीन बसेल एवढ्या मापाचं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये एक स्टँड आहे, त्याच्यावरती मी हा टीन ठेवलेला आहे आणि ह्या पातेल्याला कव्हर करण्यासाठी मोठं ताट वापरायचं आहे. लक्षात ठेवा हा केक बेक करताना आपल्याला हे पातेलं कंपल्सरी प्रीहीट करून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर तुम्ही 10 मिनिटं पातेलं प्रीहीट करून घ्या आणि त्यानंतर केक बेक करायला ठेवा. तर हा केक बेक करायला लो फ्लेमवर 45 मिनिटं लागतात. सगळ्यात कमी फ्लेमवर 45 मिनिटं तुम्हाला हा केक बेक करायचा आहे आणि या 45 मिनिटांमध्ये एकदा सुद्धा झाकण उघडून बघायचं नाही. डायरेक्टली 45 मिनिटांनंतरच बघायचं की केक कसा बेक झालाय. तर तुम्ही टूथपिक किंवा सुरी अशी मधोमध घालून बघू शकता. जर ती क्लीन निघाली, स्वच्छ निघाली तर समजावं केक बेक झालेला आहे आणि शक्यतो 45 मिनिटांमध्ये हा केक व्यवस्थित बेक होतो. तर बघू शकता काय परफेक्ट टेक्स्चर आलंय. तर हा केक थंड करण्यासाठी मी अपसाइड डाऊन ही पद्धत वापरतेय. म्हणजे हा टीन अशा प्रकारे उलटा ठेवायचा, म्हणजे तुमच्याकडे जर जाळी वगैरे असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हा केक उलटा ठेवून थंड करून घेऊ शकता. कारण शक्यतो काय होतं, आपण अंड्याचा केक बनवला म्हणजे एग व्हाईट फेटून एग व्हाईट पासून जर आपण केक बनवला तर शक्यतो तो खाली बसण्याची शक्यता असते. हा केक 100% खाली बसणार नाही, पण तरी सुद्धा काळजी घ्या. शक्यतो तो थंड करताना अशा पद्धतीने उलटा टीन ठेवूनच थंड करण्याचा प्रयत्न करा. सो बघू शकताय 10 ते 15 मिनिटांमध्ये टीन कोमट झालेला आहे बऱ्यापैकी रूम टेम्परेचर वर येणारच आहे हा केक. सो आता आपण हा डिमोल्ड करूया. तर बघू शकता जो काही मी बटर पेपर लावलेला आहे तो काढून घेत आहे आणि मग तुम्हाला कळेलच याचं टेक्स्चर किती परफेक्ट आहे. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल किंवा असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला कंटिन्यू बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून जेव्हा केव्हा आमचा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर मंडळी हा केक तयार करण्यासाठी आपण 4 अंडी वापरली. आमच्या इकडे अंड 7 रुपयाला एक मिळतं. सो अंड्याचे मी 28 रुपये पकडते. त्यानंतर साखरेचे आपण 10 रुपये पकडूयात, मैद्याचे वगैरे 10 रुपये पकडूयात. खरं तर एवढा मैदा लागत नाही पण 10 रुपये पकडूयात. त्यानंतर इसेन्स आणि बेकिंग पावडर वगैरे त्याचे आपण 10 रुपये पकडूयात. खरं तर मी सगळ्या गोष्टींच्या जास्त किमती पकडलेल्या आहेत, तरी सुद्धा सगळ्या गोष्टींच्या जास्त किमती पकडून सुद्धा या केकला खर्च येतो फक्त 58 रुपये आणि हा केक तयार होतो अर्धा किलोचा. सो हा अर्धा किलोचा केक नाही म्हटलं तरी 200-250 रुपयाला विकायला काहीच हरकत नाही. अहो हसत कोणीही घेईल. सो या रेसिपी पासून तुम्ही बिझनेस सुद्धा करू शकता जर तुम्ही होम बेकर असाल तर. हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मध्ये शेअर करा.
पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅप्पी.